महाराष्ट्रात उन्हाळ्याची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. साधारणपणे होळीनंतर जाणवणारे उन्हाचे चटके यंदा मात्र थोडे लवकरच जाणवू लागले आहेत. थंडी हळूहळू कमी होत असून दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याचे चित्र आहे. विदर्भाकडे पाहिल्यास नागपूरमध्ये 2 फेब्रुवारीला कमाल तापमान 31.2 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले, तर विदर्भात सर्वाधिक तापमान वर्धा येथे 31.9 अंश सेल्सिअस इतके होते. उन्हाळा अधिकृतपणे सुरू होण्याआधीच अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्रता वाढताना दिसत आहे. मात्र या वाढत्या उष्णतेदरम्यान हवामानात बदल होण्याचे संकेत मिळत आहे. भारतीय हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने पुढील 2 उत्तरेकडून पश्चिम दिशेकडे सरकणाऱ्या विक्षोभामुळे हे ढगाळ वातावरण निर्माण झाले असून त्याचा थेट परिणाम पावसाच्या शक्यतेवर होत असल्याचे हवामान तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 15 जानेवारीनंतर विदर्भातील थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होत गेला. सध्या किमान तापमान 12 ते 16 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या तापमानात किंचित वाढ झाली असली तरी संभाव्य पावसामुळे तापमानात थोडी घट होऊन थंडी किंचित वाढण्याची शक्यता आहे. निसर्गातही उन्हाळ्याची चिन्हे दिसू लागली आहेत. संक्रांतीनंतर दिवस मोठे होत असून झाडांची पानगळ सुरू झाली आहे. ही पानगळ म्हणजे येणाऱ्या उन्हाळ्याची चाहूल असल्याचे मानले जाते. एकीकडे उन्हाचे चटके तर दुसरीकडे पावसाची शक्यता. विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या हवामानाचा लपंडाव सुरू आहे.